भगवान की जय, माऊली
नाथ महाराज की हेलो रूप पादोच सुख झाले वो साधनी रूप पादोच सुख झाले वो साधनी रूप सुख झाले ओ साधनी रूप सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल वरवा तो सर्व सुखा
उपजोनी पुढती घेऊ उपजोनी पुढती घेऊ उपजोनी पुढती घेऊ उपजोनी पुढती घेऊ मला खाऊ दही भात खाऊ दही भात मला खाऊ दही भात खाऊ दही भात वैकुंठ ऐसे वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही वैकुंठितो ऐसे नाही कवड काही कायाची कवड कायाची कवड काही कायाची काही कायाची कवड काही कायाची कवड काही कायाची एकमेका देऊमुखी एकमेका देऊमुखी एकमेका देऊमुखी एकमेका देऊमुखी सुखे घालून परी सुखा घालून परी सुखा म्हणतो म्हणे वाढवंत तुला म्हणे वाढवंत तुला म्हणे वाढवंत बरवे नीत उत्तम 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 वैकुंठितो ऐसे नाही 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 कवड काही कानते कवड काही काही काल्याची काही काल्याची हरी जय जय हरी जय जय बोला हरी जय जय 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 हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी हरी जय जय हरी जय हरी हरी जय हरी जय श्री
भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, आदि शक्ती मुक्ताबाई की, आदि गुरु वृत्तीनाथ महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. अजून 5 मिनिटं झाले. 3-5 चलो बाबा. 10 वाजून 5 मिनिटं. याला आपलं काल्याचं प्रवचन आहे, कीर्तन नाही. तर आपण बरोबर 12 वाजून 5 मिनिटाला कीर्तन विश्रांती करू. पूर्णावती होईल, महाआरती होईल, ग्रंथपूजन होईल आणि काला संपता अंडी फोडल्या जाईल. मग ग्रंथपूजन आरती होईल आणि महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर महाप्रसाद घेतला जाईल लगेच. असो कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल 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 कलावज्ञजी बोधरार्धावतारम् कलांकांक तेजोदिकामोदिवक्त्रम् कलानिशवादापदोदार दीक्षम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. महायोगपीठे तटे भीमरत्याम् वरं पुण्डरीकाय दातुं निन्द्रैः समागत्य सृष्टं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गात् पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाराम. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने आत्यत्रय जननी देवाचे नाथो दीनानाथ आदानीनाथं सर्वे त्रिनाथं त्वमादिनाथं न मे वा न विद्यो विधिनिम्बराणां तस्मै प्रणमामि निवृत्तीश्वराणां. बोलो निवृत्तीनाथ भगवान की जय. आज प्रवचन सेवा, तसं कीर्तन असते, प्रवचन असते. वारकरी संप्रदायात 2 नियम सांगितले आहेत. काल्याचे कीर्तनाने सत्याची सांगता झाली पाहिजे. हे वारकरी संप्रदायाचे जे नियम आहेत ते सद्गुरु स्वानंद सुखनिवासी
जोग महाराज यांनी पाडली. आजपासून बरोबर 100-150 वर्षापूर्वी नियम आहे. सप्ताहाला नियम आहे, कथेला नियम नसतात, परंतु याच्यात नियम पाळावे लागतात. स्वानंद सुख निवासी सद्गुरु जोग महाराजांच्या कृपेमुळे आपला वारकरी संप्रदाय एखाद्या मोगऱ्याच्या वेलीप्रमाणे बहरत आला. आज त्यांचं नाव घेणं गरजेचं आहे. ते जर नसते तर आज आपण डायरेक्ट भंडारा जेवायला बसलो असतो, काला सुद्धा केला नसता. परंतु भोलेनाथांचं चरित्र ऐकल्याच्या नंतर, 7 दिवस भोलेनाथांचं चरित्र श्रवण केल्याच्या नंतर आपल्याला बघायचं आहे की आपण कथेतून काय शिकलो, काय घेतलं, काय बघितलं, देवाकडे काय मागितलं, कसा भाव ठेवला, कसा देव बघितला. आणि आज आपल्याला कारण जाणायचं आहे, आपण जन्माला का आला, तू जन्माला का आला. म्हणून जीवा शिवायचा करायचा असतो तो काला. काला करायचा आहे. काला साधारणतः दही भात, लाया, पोहे याचा करायचा असतो. भगवंतांनी तो काला केला होता वृंदावनामध्ये. त्याला आता 5727 वर्ष झाली. भगवंतांनी जो काला केला तो कुठं केला होता? वृंदावनामध्ये. आणि त्याला किती वर्ष झाली? 5727 वर्ष झाली. मग ही परंपरा चालू ठेवण्याचं काम आपल्या संतांनी केलं. एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाढवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळासिला वाटे, माझा ज्ञान राजा गोपाळासिला वाटे. हो एकच टाळी झाली चंद्र भाग्य वाढवंटी, माझा राजा गोपाळासिला वाटे. संतांनी, वारकरी संप्रदायाच्या संतांनी ती परंपरा अजरामर ठेवली. हे तुकोबारांना माहिती आहे. म्हणून आज सेवेकरिता घेतलेल्या अभंगामध्ये काल्याचं चरित्र तर आहे, परंतु देवाचं नाही. बघा अभंग नीट बघा, त्याच्यात देवाचं नाव नाही. उपजोनी पुढती घेऊ आम्ही. उपजोनी म्हणजे जन्मा येऊनी, पुढती घेऊ पुढाकार घेऊ. कशासाठी? काला खाऊ. का? वैकुंठी तो ऐशे नाही कवड. मग तुकोबारायांना कोणीतरी विचारलं, तुम्ही म्हणतात वैकुंठात काला भेटत नाही, स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठाम नास्ति रसः. भागवतात सांगितलेलं आहे, स्वर्ग सत्य म्हणजे सत्यलोक, च कैलासे, कैलाश लोकामध्ये हा रस नाही, स्वर्गामध्ये हा रस, वैकुंठामध्ये हा रस नाही. हा रस कुठे भेटतो? स्वर्गे सत्तेच कैलासे वैकुंठाम नास्ति रसः. हा रस तिथं भेटत नाही, इकडंच भेटतो. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हणलं, आम्ही वैकुंठवासी आरोग्याची कारणाची, आम्ही वैकुंठवासी आरोग्याची कारणाची, आरोग्याची कारणाची, आरोग्याची कारणाची, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी, आम्ही वैकुंठ वासी. आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची.
तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं, का हो तुकोबा, तुम्ही वैकुंठवासी आहे का? म्हणे हो. आपण वैकुंठवासी केव्हा होतो? जेव्हा आपलं तिकीट काढलं जाते तेव्हा आपण वैकुंठवासी. तुकोबाराय वैकुंठवासी होते. तुकोबारायांनी म्हणलं, आम्ही वैकुंठ वासी आलो पाठवलेलं. एक लक्षात घ्या, आपल्याला म्हणजे सामान्यांना, आपल्या सगळ्यांना, मला या मी काही कॉम्प्लेन घेऊन जन्माला आलेलो नाही. आपल्या सगळ्या सामान्यांना पाठवलं जाते. काय केलं जाते? पाठवलं जाते. देवाला बोलवावं लागतात आणि संत येतात. संत स्वतंत्र आहे. संत काय? देव सुद्धा स्वतंत्र आहे, परंतु देवावर ज्याची सत्ता चालते ते म्हणजे संत. संत चरण लागता संत चरण लागता संत चरण लागता संत कधी आवडी. संतांच्या चरणाची रज आपल्या मस्तकाला लागली की राम नामामध्ये आपोआप प्रेम वाढतं. म्हणून तुकोबारायांनी सांगितलं, हो आम्ही वैकुंठवासी आहोत. म्हणे आले का? तर म्हणे आलो याची कारणाची. बोलिले जे ऋषी सात भावे वर्तारे. ऋषांचं म्हणणं, ऋषींचं मुनींचं म्हणणं आम्ही खरं करायला आलो. आणखीन काय काम आहे तर म्हणे धर्माचे पालन करणे पाखंड खंड करणे काम आम्हाला नामाचं बीज वाढवायचं. मग काम ठरवला, तुम्हाला नामाचं बीज वाढवायचं आहे. मग नामामध्ये असं काय? नामामध्ये असं काय? म्हणजे नामात सगळंच आहे. नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, नाम चांगले चांगले, माझ्या कंठीरा हो भले, माझ्या कंठीरा हो भले, माझ्या कंठीरा हो भले, माझ्या कंठीरा हो भले, माझ्या कंठीरा हो भले. कपी पुरा उद्धारिले, कपी पुरा उद्धारिले, कपी पुरा उद्धारिले, कपी पुरा उद्धारिले. मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, मुक्त केले राक्षसा, केले राक्षसा, केले राक्षसा, केले राक्षसा. तुकोबाराय काय म्हणले? नामात सगळंच काही आहे. नाम चांगले चांगले, माझे कंठी राहोवले, माझे कंठी राहोवले. कपी पुढे उद्धरिले आणि मुक्त केले राक्षसा.
फक्त नामाच्या बळावर. तुकाराम 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 नाम घेता कापे यमा नाम घेता कापे यमा तुकाराम 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 नामाचा महिमा हे की तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. धन्य तुकोबा समर्थ तेने केला पुरुषार्थ. तर मग आम्ही येणार आहे. तुकोबा तुम्ही म्हणतात आम्ही वैकुंठातून येणार आहे. काल्या खाण्यासाठी वैकुंठातून तुम्ही येणार आहे, तर तुम्ही स्वतंत्र आहात का? तुमच्यावर कोणाची सत्ता नाही का? म्हणे आमच्यावर कोणाची सत्ता नाही का? तर तो जो काळ आहे, जो मृत्यूरूपी काळ आहे, तो काय करतो? जगाला खातो. पण आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिलाय. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. जो काळ आहे, जो जगाला खातो, जगाला नष्ट करतो, आम्ही त्याच्या डोक्यावर पाय दिलेला आहे. म्हणून आम्हाला कोणाची सत्ता नाही. फक्त आम्हाला एकच गोष्ट तिथे मिळत नाही, म्हणून आम्ही काय करणार आहोत? पुन्हा पुन्हा जन्म घेणार आहोत अभंगाच्या पहिल्याच्या. उपजोनिया पुढती उपजोनिया पुढती पण ज्या काल्यासाठी तुकोबाराय वैकुंठ सोडून येणार आहे, त्या काल्यात असं काय? तुकोबारायांनी सांगितलं, उपजोनी पुरती घेऊ काला खाऊ दैवात वैकुंठी तोयचे नाही थोडं काही एक सांगितलं की काला खाऊ दही, मग दही भात का आम्हाला मिळत नाही. आता घरी जाऊन भात शिजवतो, त्याच्यात दही टाकून मस्त खाते. त्याच्यासाठी इकडे यायची काय गरज आहे? काय गरज काय? दही भातच जर खायचं आहे तर घरी जाऊन भात शिजवायचा, त्याच्यात दही टाकायचा आणि खायचं. एवढं 7 दिवस कीर्तन आहे का? मग काल्याचं कीर्तन करा.
त्याच्यात बी ते हंडी फोडा मग एवढा एवढा प्रसाद येतो असं म्हणतात ना. काही काय खायचं दही भात तिथं का आम्हाला दही भात भेटत नाही. तुम्हाला दही भात भेटू शकतो पण काल्याचा प्रसाद नाही भेटू शकतो. मुरमुऱ्याचा प्रसाद असतो. मुरमुरे आणि दह्याचा प्रसाद असतो. या माईकला थंडी आली. आम्हालाही मुरमुरे भेटतात. आम्ही आता बाजारात जातो दही घेऊन येतो मुरमुरे घेऊन येतो आणि त्याच्यात काला करून खातो. बरं तुम्ही फक्त दही मुरमुरे आणि साखरच खाता महाराज. आम्ही त्याच्यात कांदे टाकतो टमाटे बी टाकू त्याच्यात शेव मुरमुरा टाकू आणखी तिखट मीठ टाकू भेड बनवून खाई. पण त्याची फक्त भेड होईल इथे वैष्णवांचा मेळ होईल. इथे फक्त भेड होईल इथे वैष्णवांचा मेळ होईल. आणि जिथे वैष्णवांचा वास आहे ते भूमी पुण्यवान आहे आणि तो देश पुण्यवान आहे. जेथे वैष्णवांचा वास धन्य भूमी पुण्य देश धन्य भूमी पुण्य देश. जिथे वैष्णवांचा वास आहे ती भूमी कशी आहे धन्य आहे आणि तो देश कसा आहे पुण्य देश. पुण्यवान देश नाही म्हणलं पुण्य देश म्हणलं तो पूर्ण देशच पुण्यवान आहे. ठेवू नका जाऊ द्या. तो देशच कशाचा आहे पुण्याचा देश आहे आणि आपला महाराष्ट्र पुण्यवान आहे. महाराष्ट्र संतांची भूमी आहे. तिकडे यूपी आणि बिहार मध्ये जर गेले तर ते म्हणतात देवभूमी उत्तराखंड में आपका स्वागत आहे. आपण महाराष्ट्रातही पाट्या लावल्या पाहिजे. आपण संतांच्या विचारांचं पालन करत नाही तोपर्यंत आपल्याला ती पाटी लावायचा अधिकार. धन्य धन्य ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर धन्य धन्य ज्ञानेश्वर धन्य धन्य ज्ञानेश्वर केला जगी उपकार केला जगी उपकार केला जगे. बहिणाबाईंनी परंपरा सांगितली. नामदेवे रचिला पाया उभारिले देवालया. नामतयाचा किंकर तेने केला हा विस्तार. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. तुका कडस तो झाला भक्ता आनंद वर्तला. या संतांनी हे देऊळ बांधायचं काम केलं आणि आपल्याला हे देऊळ राखायचं काम करायचं आहे. नाही तर 7 दिवस शिव 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 केलं आणि बाकीच्या दिवस शिव्या शिव्या करतात. शिव्या द्यायच्या नाही शिव शिव म्हणायचं. मी उपाय सांगितला भांडण सुरू झालं शिव 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 नाही अरे 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 सगळा राग घडून जातो. ते दादा म्हणले तुम्ही त्या दिवशी सांगितलं होतं ना की घरी सगळं काम करून आल्यावर देवाच्या समोर बसायचं आणि त्याला सगळं सांगायचं. मी तसं करून बघितलं आणि खरंच फार छान वाटलं. करून बघा कधी ते आपल्या मनातले विचार देवाला सांगा कधीतरी.
तुम्ही विचार अशांना सांगतात जे तुमच्या जवळ ऐकून घेतील, तुमच्या समोर रडून घेतील, हसून जगाला सांगतील. तुम्ही विचार अशाला सांगत नाही जो तुमचा विचार ऐकेल, तुमच्या सोबत रडेलही, पण तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहीलही, त्याला सांगत नाही. आपलं त्या बाई सारखं झालं ना. कबीर महाराज म्हणतात, नथने दिल सयारने उसको स्मिरत बारंबार, नाक दिया जिस करतार ने उसको भूल गई गवार. म्हणजे ज्यानं नथनी दिली त्याचं नाव, पप्प्याच्या बापानं नथनी दिली, पप्प्याच्या बापानं नथनी दिली, असं करू. पण ज्यानं नाक दिलं नथनी लावायला त्याचं नाव कोणीच घेत नाही. बरं जाऊ द्या. डेंटिस्ट कडे एक वेळ दात दाखवायला गेलो होतो, तो म्हणला एक दात बसवायचा 27,000 रुपये लागतात. आता जास्त झालेच ते, कमी होत नाही, जास्तच होतात. एक दात बसवायचे किती? 27,000. देवानं किती दिले आपल्याला? कधी नाव घेतलं त्याचं? नाही बी म्हणता. घेत जा, नाव घेत जा. आणि तुम्ही त्याला काही देऊ शकत नाही, फक्त त्याचं नाव घेत. आपण म्हणतो घर मी चालवतोय, कार्यकर्ते म्हणतील या सप्ताह आमच्या बळावर उभा आहे. बरोबर आहे, कारण की ते करायचं जे बुद्धी आहे ती कोणी दिली? देवाने दिली. शक्ती आहे ते कोणी दिली? 1:30 वाजेपर्यंत रात्री जागायची ताकद कोणी दिली शरीराला? आता कालपासून जागून दाखवा बर. म्हणून जो पेड़ हमने लगाया पहले, बोला, जो पेड़ हमने लगाया पहले उसी का फल हम पा रहे हैं. प्रभु ने सृष्टि चला रहे हैं, सृष्टि को इस प्रभु ने सृष्टि चला रहे हैं. चाहे सृष्टि को इसी प्रभु ने, वही वो सृष्टि चला रहे हैं. जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले, जो पेड़ हमने लगाया पहले उसी का फल हम पा रहे हैं. रचाए सृष्टि को इस प्रभु ने, वही सृष्टि चला रहे हैं. रचाए सृष्टि को इस प्रभु ने, वही सृष्टि चला रहे हैं. आपण काय करतो? मग हे जे नियोजन आहे ते कोणी केलं? आपल्या आत बसलेल्या कुंदकेश्वर महादेव, तो शक्ती रूपाने आहे. शक्ती नदी मी बोलविल्या वेदू, मी चालविल्या सूर्यतारे, मी हालविल्या प्राणवाले, जो जगाचे चाडिता मेरू बैसकान सांडावे, समुद्री देखा नोलांडावे. पृथ्वीने भूते वाजे, आज्ञा माझे. बरं, इथं मध्ये काय म्हणजे जवळ ते आपण कुठं गेलो होतो का? कुणदेव. यमदात काय लागतं इथे? ओढ आहे का नदी? ती पाट आहे. ते पाट तरी पाणी भरपूर आहे. त्या पाटानं जर जागा सोडली आणि तो इकडं आला कथा ऐकायला, कीर्तन ऐकायला, तुम्ही बसणार का? जाऊ दे. समुद्र मुंबईला आहे आणि तो म्हणाला चला शिवपुराण चाललाय, आज काल खायला भेटेल, चला आपण आडावतला जाऊ. समुद्र एवढा खवळलेला अथांग असतो तरीही त्याची तो जागा सोडत नाही. ही आज्ञा कोणाची आहे? काही सातपुडाच पहाड आहे ना हा एवढा.
आणि त्या पहाडनं जर जागा सोडली तो मधात येऊन बसला तर कसं होईल? उठून उभा राहिला तर कसं होईल? चालायला लागला तर कसं होईल? त्याचं आपलं काय होईल ते त्याचं काही होणार नाही. पण देवानं काय सांगितलं? समुद्री रेखान पर्वती बैसकान सांडावी, समुद्रे रेखान ओलांडावी, पृथ्वी भूते वाहावी ही आज्ञा माझी. आणि पृथ्वी मातेने जर आपल्याला वाहन करणं सोडलं, कुठं बसता? डायरेक्ट कुठं जाऊ आपण? पाताळामध्ये. पृथ्वी मातेने जर तोंड उघडलं मला सगळ्यांना खायचं म्हणली तर आपल्याला पडायला काय भेटणार नाही? तिकडे पृथ्वी आहे. आकाशानं छप्पर काढून टाकलं ना आपल्या जवळ, डोक्याच्या जवळ येऊन बसला तर काही खरं? एवढं सगळं पद्धतशीर चालू आहे, कोणाची कृपा आहे? 7 दिवस झाले पाण्यानं हजेरी लावली नाही, कोणाची कृपा आहे? पहिल्या दिवशी महाराजला दोरावल्लं केलं म्हणे थोडस शुद्ध करी टाकतो. आंघोळ झाली बी पाहिजे होती. एवढ्या घामानं जर आंघोळ केली तर त्याच्यात थंडगार पाहिजे ना काहीतरी. नाचू नाचू घाम येतो ना. किती नाचले होते त्या दिवशी. कशाची सांगू नाही शकत. आज किरण उसकी मर्जी आहे. तरी मेघराजांनी आपल्याला 7 दिवस सहाय्य केलं. प्रत्यक्ष रूपाने ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहाय्य केलं काल त्यांचा सत्कार झाला. पण अप्रत्यक्षपणे मेघराजाने सुद्धा आपल्याला सहाय्य केलंय. म्हणून एक वेळ हर हर महादेव म्हणून त्याला स्वागत करू. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. बोलो कुंदकेश्वर भगवान की जय. शायताच केली ना आपल्याला त्याने. आला का तो? तुम्हाला त्रास दिला का त्याने? बरं जाऊ द्या. पवन देवता तर जोरात आले का? थंड थंड आले. तुम्हाला कूलर लावायची गरज पडली. गर्मी होके दिन में डर में खुल लगा लावून टाकलं. कधी एसीचं बिल पाठवलं का त्याने? पवन एसीचं बिल एवढं झालेलं आहे. सुकुमार महाराजांकडे एवढे पैसे झालेले आहे. त्यांनी जर पैसे चुकवलेले नाही तर त्यांच्या कपड्यासहित सगळं जप्त केलं जाईल. असं कधी नोटीस आला का देवाचा? सूर्यनारायणाचं बिल एवढं झालेलं आहे. हे जर चुकवल्या गेलं नाही तर उद्यापासून सूर्य निघणं बंद होईल. सगळ्यांचे कनेक्शन कापले जातील. असं कधी मेसेज आलाय का? प्राणवायूचा बिल एवढा झालेला आहे. हे जर चुकवल्या गेलं नाही तर उद्यापासून ऑक्सिजन पुरवठा बंद होईल. हे झालंय का कधी? अरे लॉकडाऊन मध्ये वाल्यांना विचारा ऑक्सिजनची किंमत काय असते. असं करत होता. पण ऑक्सिजन नाही मिळाला. शेवटी गेला. त्यांना विचारा. झाडांनी कधीच मागितलं नाही आमच्या ऑक्सिजनचे अंडीचे बिल एवढे झाले आणि आपण फक्त रोड वाढवण्यासाठी झाडं कापले. आता भी सुधारले नाही. आता भी चालूच ना. हम सुधरेंगे ना. अरे पण झाडं कापून का? झाडांनी कधी. एक सुंदर भजन आहे. मी जेव्हा उदयपूरला ऑपरेशनला गेलो होतो, लहान होतो पण एक ते भजन कायम लक्षात राहिलं. नदियाँ न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना फल. नदियाँ न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना फल. नदियाँ न पिए कभी अपना जल, वृक्ष न खाए कभी अपना जल. तन का मन का धन का, अपने तन का मन का धन का कर
करे जो तुझे को दान दे वो सच्चा इंसान है इस धरती का रखवाला वो सच्चा इंसान है इस धरती का भगवान वो सच्चा इंसान है इस धरती का भगवान वो सच्चा इंसान है इस धरती का भगवान काय मस्त गीत आहे ते युट्यूबवर असेल मी कधी आता ऐकलेलं नाही परत तेव्हाच एक वेळ ऐकलं होतं जेव्हा ऑपरेशनला उदयपूर राजस्थानला गेलो होतो पण गीत एवढं भावपूर्ण आहे ते नदियाँ न पिए कभी अपना जल वृक्ष न खाए कभी अपना फल अपने तन का मन का पुढचं तुम्ही म्हणत नाही अपने तन का मन का करे जो तुझे को दान रे वो सच्चा इंसान है इस धरती का भगवान वो सच्चा इंसान है इस धरती का भगवान मग संत असे होते संत असे होते संत कसे होते असे होते काय जिजविती देह कष्टविती बरोबर संत गरजोनिया सागे संत गरजोनिया तसेच आहे मान तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी कसे तुम्ही जगी त्याचं महत्वही तुम्ही सांगितलं पण हे काला तुम्ही एकटेच खाणार आहे का काला तुम्ही एकटेच खाणार आहे का तुकाराम महाराजांनी काय सांगितलं एकटे आम्ही खाणार नाही तर काय करू अभंगाच्या वैकुंठ पितो जे नाही वैकुंठ पितो वैकुंठ पितो जे नाही वैकुंठ वैकुंठ पितो वैकुंठी सोहळ्याचे नाय वैकुंठी सोहळ्याचे कवडताही काचे कवडताही कवडताही
वैकुंठी तो ऐसे काय वैकुंठी तो ऐसे काय वैकुंठी तो ऐसे म्हणून आम्ही पृथ्वी तलावर आलो. आणि हे काला असा आहे, जेव्हा भगवंतांनी काला केला होता. तिसरंच घेणार होतो मी डायरेक्ट. जेव्हा भगवंतांनी काला केला तर कसा केला तो? खेळ खेळत होते. हा मामा हु तू आणि खेळ होते कोणते? अबक डुबक टिबक पोरा त्रिकुल खेळ मांडो पोरा त्रिकुल खेळ मांडो अबक डुबक टिबक 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 पोरा त्रिकुल खेळ मांडो खेळ विटी तांडू खेळ विटी तांडू खेळ विटी तांडू खेळ विटी तांडू अबक डुबक टिबक अबक डुबक टिबक पोरा त्रिकुल खेळ मांडू 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 खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा या राधिकेचा नवरा खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा खेळ भवरा 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 भवरा. काल्याचे कीर्तन असंच चालेल. 5-10 मिनिटाचा आपण ब्रेक घेऊ. 8वा दिवस आणि काल्याच्या कीर्तनाची सुरुवात झालेली आहे. यानंतर आदरणीय श्री कथाकार शिवकुमार महाराज यांचा सत्कार श्री SK भंगाडे सर मुख्याध्यापक नूतन ज्ञान मंदिर, श्री KR कनकरे सर उपमुख्याध्यापक नूतन ज्ञान मंदिर, श्री RJ पवार सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक नूतन ज्ञान मंदिर यांना मी सर्वांना विनंती करतो की गुलाब पुष्प आणि नारळ देऊन महाराजांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. बोलो कुंदकेश्वर महादेव भगवान की नूतन ज्ञान मंदिर यांचे विशेष आभार. लेझिम पथकाद्वारे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. मी नूतन ज्ञान मंदिर सर्वांचे आभार मानतो आमच्या कुंदकेश्वर मंदिरातर्फे. यानंतर आपल्या आळावत येथील आदर्श शेतकरी दादासाहेब प्रल्हाद देवचंद महाजन हे महाराजांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्यानंतर हनुमंत जगा महाजन यांनाही मी विनंती करतो की आपण महाराजांचा यथोचित सन्मान करावा. दादासाहेब वसंत बाबू धनगर यांनी देखील महाराजांचा सन्मान करावा. त्यानंतर दादासाहेब शरद भास्कर पाटील यांना देखील मी विनंती करतो की त्यांनी महाराजांचा यथोचित सन्मान करावा. ताड्यांची साथ हवी. कधी कधी सांगितल्याशिवाय ही वाजवतात. तसंच आपल्या कार्यक्रमाला ज्यांनी सहकार्य केलं असे अडावत पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी, अडावत पोलीस स्टेशनचे API माननीय प्रशांत कंटारे साहेब काही कारणानिमित्त येऊ शकले नाही, त्यांचे देखील आम्ही कुंदकेश्वर मंदिर समितीतर्फे आभार मानतो. तसेच गावातील सर्व ग्रामस्थ, विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक, राजकीय, क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवर, तसेच अडावत गावातील सर्व गणेश मंडळ, सर्व भागातील मान्यवर यांचे मी आभार व्यक्त करतो. त्यानंतर MSCB मंडळाचा देखील मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमासाठी ज्या ज्या मान्यवरांचं सहकार्य लाभलं, ज्ञात अज्ञात सर्वांचं मी कुंदकेश्वर समितीतर्फे आभार व्यक्त करतो. असंच सहकार्य आम्हाला भविष्यात मिळत राहावं अशी अपेक्षा करतो. जोरदार होऊ द्या.
आदरणीय श्री एस के बंगाडे सर, आदरणीय के आर कनकरे सर, आदरणीय आर जे पवार सर, प्रल्हाद देवचंद महाजन, हनुमंत जगा महाजन, वसंत बापू धनकर, आदरणीय शरद भास्कर पाटील, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. म्हणून कीर्तन सेवा, प्रवचन सेवा लवकर समाप्त केली जाईल. आता आपण थोडस तात्विक चिंतन करू, तोपर्यंत भगवंताचं भजन करू. जय विठ्ठल 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 परत परत हा रस भगवंतांनी जेव्हा काला केला त्या काल्याला खाण्यासाठी तुकोबाराय म्हणतात, काल्याची आचे देव जडी झाले. आता जेवण केल्यानंतर सगळ्यांनी ज्या शिदोऱ्या आणल्या होत्या खेळताना, आता मग त्यांना भूक लागली. लहान लेकरांना लवकर त्यांना भूक लागली आणि ते भगवान कृष्णाला म्हणाले, खांदी भार पोटी भूक काय खेळायचे. भूक लागली आणि सगळे आपापल्या जागेवर जाऊन बसले. भगवंत म्हणाले, आज असं करायचं नाही, वेगवेगळं बसायचं. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या काय करायचं, आपापल्या शिदोऱ्या, लग्नाची शिदोरी नाही, होते धोत्राच्या याच्यामध्ये ताटली टाकून त्याच्यात जी पदार्थ टाकायचे त्याला शिदोरी म्हणायची. पण ती शिदोरी पण गोड लागायची. आता ते स्टीलचे डबे पण गोड लागाय. खायचं जीव हो वाटलं. पहिले रस्ते अंगण शेणाचे होते, पण माणसांची मने सोन्याची होती. आता रस्ते डांबराचे झाले आणि माणसं डांबरट झाली. याले मी वाजवत आला बरं. पहिले मोठे मोठे प्लॉट बिल्डिंग्स नव्हते, शेणाचं मातीनं सारवलेलं अंगण होतं, पण एकामेकाचं शेजाऱ्यांचं प्रेम होतं. आता हॉल झालाय, स्टाईल आली आहे, सगळ्यांची लाईफस्टाईल बिघडली. कोणाशी बोलायला तयार नाही. म्हणून एका कवीने फार सुंदर लिहिलं, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो मी. गर्दीत माणसाच्या
माणूस शोधतो मी, भेटेल जो निवारा असा माणूस शोधतो मी. देईल जो हात माझ्या दुःखा वेदनांना, देईल जो साथ माझ्या सर्व संकटांना, असाच जो आसरा आणूस शोधतो मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधतो. तुकडोजी महाराज काय म्हणले? माणूस द्या माझ माणूस द्या हो, माणूस द्या मग माणूस द्या हो, माणूस द्या मग, 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 माणूस द्या. अधिक मागता बता प्रभुजी चला, माणूस द्या मग, माणूस द्या हो, माणूस द्या मग, माणूस द्या हो, माणूस द्या मग, माणूस द्या. अधिक मागता प्रभुजी चला, माणूस द्या मग, माणूस द्या हो, माणूस द्या मग, माणूस द्या हो, माणूस द्या मग, माणूस द्या हो. सगळं भेटते पण माणूस भेटत. आळंदीमध्ये सगळ्या लहान मुलांना एक प्रार्थना शिकवली जाते, प्रसिद्ध गीत झाली ती प्रार्थना. हीच आमची प्रार्थना, हीच आमची मागणी, माणसाची माणसाची माणसास वागणे, हीच आमची प्रार्थना. परब्रह्म आहे पण मित्रांसोबत असा बसला. सगळ्यांनी आपापल्या शिदोऱ्या एकत्र केल्या पण त्यातील एक दूर उभा राहिला, कारण परिस्थिती गरिबीची होती. आता गरिबीची कशी असेल असं म्हणतात. गर्गाचार्यांनी गर्ग संहितेमध्ये त्याच्यामध्ये भगवान राधाकृष्णाचं चरित्र आहे. त्या गर्ग संहितेमध्ये गर्गाचार्यांनी भगवान कृष्णाच्या गोकुळाची यादी दिली आहे. आता सगळ्यात पैशावाला माणूस त्याला समजला जातो श्रीमंत, की ज्याच्याकडे पैसा अमाप असेल त्याला श्रीमंत म्हणतात. पण श्रीचा अर्थ होतो लक्ष्मी, आणि लक्ष्मीचा अर्थ एक, श्रीचा अर्थ एक गायही होतो. हनुमंत म्हणजे ज्याच्याकडे भरपूर गाई. याचा व्याख्या गोकुळामध्ये होती, म्हणून त्याचं नाव काय होतं? गोकुळ. गो म्हणजे गाय आणि कुळ म्हणजे समूह. आता मोजा सरपंच ग्रामसेवक यांची पदानुसार गायी सांगतो. गर्गाचार्यांनी यादी दिली आहे. आणि जर ही यादी बघायची असेल तर गर्ग संहिता नावाचा ग्रंथ, गोलोक खंड आणि 18वा अध्याय बघून याच्यात ती यादी आहे. मग गर्गाचार्य म्हणतात गवाम उपनंदा हा कथिता हा 9 लक्ष गवापती. सगळ्यांनी कॅल्क्युलेटर म्हणजे मोबाईल बाहेर काढा, कारण की आपल्याला संख्या बघायची किती होते. मोबाईल बाहेर काढा आणि कॅल्क्युलेटर चालू करा. 9 लक्ष गवांपती नंदा कथिता, उपनंदा हा कथिता हा 9 लक्ष गवांपती. ज्याच्याकडे 9 लाख गाई, किती? 9 लाख गाई, तो उपनंद होता. काय होता? उपनंद. किती लाख गाईचा मालक? 9 लाख. असे उपनंद तिथं किती होते? 9 होते. म्हणजे गाई किती झाल्या? 9 9
आता हे ध्यानात ठेवायचं बरं. मी आकडा विचारा काय मला 981 होतं ना. आता काय 9 रुपये आकडा लगा गणित पक्के ठेवा हो. हा 9,981. हा मग ज्याच्याकडे 9 लाख गाई तो एक उपनंद. असे उपनंद 9 होते म्हणजे गाई किती झाल्या 81 बरोबर. आता पुढे दशलक्ष गवांपती नंदा हा कथिता. ज्याच्याकडे 10 लाख गाई तो नंद म्हणला जायचा. ज्याच्याकडे 10 लाख गाई तो नंद म्हणला जायचा. असे नंद सुद्धा तिथे किती होते 9. किती झाले 81. आता सांग आप खरी मजा आहे. किती झाले एकाकडे 10 लाख गाई असे 9 होते. किती झाले काय मोबाईल हँग पडला 90 लाख झाले. हा चार मध्ये झाला सपोर्ट देत जा. जोरात नका बोलू मारवर फेकून मारून नाही. किती झाले 90 लाख. आणि ज्याच्याकडे आता पुढची संख्या घ्या. ज्याच्याकडे 50 लाख गाई ज्याच्याकडे 25 लाख गाई तो ऋषभान म्हणला जायचा. असे ऋषभान तिथं 6 होते म्हणजे गायची संख्या किती झाली 1.5 लाख. कशी काय होईल. बाकीचे मागचे कुठे गेले. तुम्ही काय पाठी पुसून घेताय का मागचं बरोबर. हा पुढे चालू मग आता. मग ज्याच्याकडे 50 लाख गाई तो ऋषभानू वर होता. काय होता ज्याच्याकडे 50 लाख गाई तो एक ऋषभानू वर होता. असे ऋषभानू वर तिथे किती होते 2. म्हणजे गायची संख्या आता किती झाली 1 करोड तर पहिले झाली ना. याची 50 याची 50 झाला. हे किती झाले आता. अरे काहीतरी का नाही. हे बा पहिल्यापासून सांगतो. ज्याच्याकडे 9 लाख गाई तो हा मला पण चक्र टाकलं. परत घेऊ आपण. माझं थोडंसं चुकलं वाटतं. परत घेऊ. ज्याच्याकडे 5 लाख गाई तो उपनंद. असे उपनंद किती होते असे उपनंद किती होते. ज्याच्याकडे 9 लाख गाई तो नंद. असे नंद किती होते. मग संख्या आता सांगा पटापट किती झाली 9 5 हा. मग हे 9 जणांच्या 5 लाख एकाचे आणि होते 9 9 5 45 9 5 45. आणि ज्याच्याकडे 9 लाख गाई तो नंद. असे नंद किती होते 9. आणि ज्याच्याकडे 10 लाख गाई तो ऋषभान. असे ऋषभान किती होते 6. आणि ज्याच्याकडे 50 लाख गाई तो ऋषभानू वर. असे ऋषभानू किती होते 2. आणि ज्याच्याकडे 1 कोटी गाय तो नंदराज. किती झाली आता संख्या मोबाईल कुठं किती झाले गेलं कामातून सगळं. गायींची संख्या झाली 12,62,8,552. हे फक्त कॅबिनेट होते बरं. एवढं सरपंच ग्रामसेवक उपसरपंच असे पद होते द्यायचे ते. आणि ज्याच्याकडे 1,500 गाई तो गोकुळातला सगळ्यात गरीब मनुष्य होता. ज्याच्याकडे 1,500 गाई तो गोकुळातला सगळ्यात. आता आपल्या भाषेत
सगळ्यात श्रीमंत कोण, ज्याच्याकडे किती काय पाहिजे? तुमच्याकडे किती आहे? एवढे आहे? खरं सांगा ना किती आहे? आता आपण गायीवरून मोजत नाही, म्हणून त्या गावाचं नाव काय होतं? गोकुळ. आणि असे नंदराज ज्यांच्याकडे 1 कोटी गाय, ते भगवान श्रीकृष्णाचे कोण होते? एवढं असून सुद्धा तिथे गरिबी होती. का? सगळा माल इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट व्हायचा. कुठं? मथुरेला. देवाला कळालं ते की मथुरेला आपला माल जातो, म्हणून देवांनी चोरी मंडळ सुरू केलं. आता हे सगळे जेवढे महाराजांना साथ देत होते बिचारे, ते महाराज मंडळ आहे. काय म्हणा त्याला? पण देवानं चोर मंडळ सुरुवात केला, त्याचा बोर्ड बी टाकला. अत्यंत प्रतिष्ठित आणि प्रसिद्ध असं ब्रजभूमी चोर मंडळ. चोरी करायची असल्यास संपर्क साधा. आपले घर फोडले जाईल, आपल्याला बेदम मार दिला जाईल, तो आपल्या घराचा सत्यानाश करून पळून गेले जाईल. आवश्यकता असल्यास संपर्क साधावा. मग त्याच्यावर भगवंताची चोराच्या रूपात प्रार्थना पण आहे ग्रह संहितेमध्ये. ब्रजे प्रसिद्धम नवनीत चोरम गोपीतमालं तव चित्त चोरम अनेक जन्माचित पाप चोरम चौराग्रगण्यं पुरुषं नमामि. बोलो माखन चोर भगवान की जय. आणि पण तो मधुमंगल दूर उभा राहिला, म्हणून देव त्याच्याकडे गेले. तर तो दूर का उभा होता? त्यानं 3 दिवस जुनं ताक आणलं होतं. किती दिवस जुनं? 3 दिवस जुनं ताक आणलं होतं भगवंताला द्यायला. पण सर पण त्याला लाज वाटली, म्हणे एवढं खवूट ताक कसं काय देवाला देऊ? सगळ्यांनी भगवान आणले. मग देव त्याच्याकडे गेले. देव त्याच्याकडे गेल्यानंतर त्यानं काय केलं? ते सगळं ताक आहे ना तोंडात भरलं आणि असा झाला तो. देव त्याच्याकडे गेले, आई काय आणलं होतं रे? तो काय म्हणला? लपू नको, काहीतरी चांगली वस्तू आणली होती म्हणून मला देत नाही. तो म्हणला, देव म्हणला तसा देणार नाही तू. देवानं त्याचं तोंड पुढे घेतलं, हात असे लांब घेतले आणि त्याच्या गालावर त्याच्या तोंडातली सगळी कडी, त्याच्या तोंडातलं सगळं ताक देवाच्या तोंडात गेलं. असा तो देव आहे. त्याला जात पात चालत नाही, तो ब्रह्म आहे. मग काला झाला. काल्याचा श्लोक घेऊ सगळ्यांनी, पदर घ्या. आता श्री शिवकुमारजी महाराज यांचे पिता श्री भोलादादा ठाकूर यांचे नुकतेच आगमन झालेले आहे. तसेच हरिभक्तवरण ज्ञानेश्वरजी महाराज यांचे पिता श्री तुकारामजी महाराज बेटावतकर यांचेही आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया व्यासपीठवरती येऊन स्थानापन्न व्हावं. बोलो कुंदकेश्वर महादेव भगवान की जय. तर आता काल्याचा श्लोक घ्यायचा आहे बरं आपल्याला. बिभ्रदवेनं जठरपटयो शृंगवेत्रैच कक्षे वामे पाणौ रसुलकवलं कण्ठदान्यङ्गुलेषु तिष्ठं मध्ये स्वपरि सुहृतो आसयन्नर्मभीप्सये वृन्दावनन्यं स्वपदर्मणं यज्ञभुक्बालके पुण्डरीकवरदाय विठ्ठल श्री हरिनाथ भगवान की जय. आता सगळ्यांनी इकडे यायचंय. सगळे इकडे
इकडे या रोमा दादा या इकडं अंडी फोडायची जनी प्रकाश काला वाटवे नमिका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया भाविका समलेका दास काला वाटवे नमिका वैष्णवनिका संभ्रम तू काय म्हणे भूमंडळी तू काय म्हणे भूमंडळी तू काय म्हणे भूमंडळी तू काय म्हणे भूमंडळी मंडळी तू काय म्हणे भूमंडळी तू काय म्हणे भूमंडळी तू काय आम्ही बरी वीर काढे आम्ही बरी वीर काढे काला पहिले ग्रंथपूजन आरती झाल्यानंतर ग्रंथपूजन आणि इथंच एक दोन जण ठेवा हे बघा रमेश दादा रमेश दादा इथं एक जण ठेवा ग्रंथपूजन झालं की काल्याचा प्रसाद द्यायचा आणि शांततेत सगळ्यांनी वर यायचं हा टोपी घाला आजच्या दिवस बोल कुंदकेश्वर महादेव भगवान की जय. हॅलो तसे कुंदकेश्वर महादेव भगवान की जय. महाराजांनी सत्कार स्वीकारलेला आहे. कृपया आरतीसाठी आता सर्वांनी उभं राहायचे आहे. मागील पुढील पुरुष मंडळी सर्वांनी उभे राहा. पायातील शक्य विठेवरी मुखा वामंगे रखमाई तिस दिव्य शोभा अंधकाच्या भेटी परब्रह्मालेगा करणे वाई भीमा उद्धारी जगा. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ हरी वल्लभ हरी विभागा. जय देव तुळशी माला गाडा करते विकटे आसे पीतांबर कस्तुरी लल्हाटी देवासुराने ते तुम्हेटी करो हनुमंत गुरु विराजी. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई वल्लभ हरी वल्लभ हरी विभागा. जय देव आषाढी कार्तिकी भद्र जनेची चंद्रभागे माझ स्नान जे करते दर्शन घेणा मात्र तर होय मुक्ती. विश्वासी नाम देव भगवासी नाम देव भावे वाणती. जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रखमाई
वल्लभ गाईच्या वल्लभ पावे जीवलगा आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवक साधू संत मनु वेदला आनंद ज्ञान राजा विनाची भूमी अवतार पांडुरंग नाम प्रेमी ज्ञानी आनंद ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवक साधू संत मनु वेदला माझा आनंद ज्ञान राजा कपाट विरमोरे विश्वब्रह्माची केली राम जनार्दनी चरणी मस्तक ठेवले आनंद ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवक साधू संत वेदला माझा आनंद ज्ञान राजा आरती तुकाराम स्वामी सद्गुरु बाबा सच्चिदानंद मूर्ती आईला कवी अम्मा आरती तुकाराम सद्गुरु बाबा सच्चिदानंद मूर्ती आईला कवी अम्मा आरती तुकाराम गजराच्या पायसान तारिले कैसे तुमचे बाबा गराले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु बाबा सच्चिदानंद मूर्ती आईला कवी अम्मा आरती तुकाराम तुझा तुझे आले मनोरे रामे चरणी मस्तक ठेवले आरती तुकाराम स्वामी सद्गुरु बाबा सच्चिदानंद मूर्ती आईला कवी अम्मा आरती तुकाराम झाले लोकांगण बंदीन चरणम डोळ्यान पाहिन रूप तुझे हृदय अलंकन आनंद बोलन भावे वारिन मने हरे बोल गौरव करुणावतारम संसारकारम भुजे सदावतम पंकजय बिंदे भव भवानी चरणमाने नगर बाबा नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय कुंभकेश्वर महादेव भगवान की जागेवर न उठायचं नाही प्रसाद संताची निर्विहीची मजदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की श्री शिव महापुराण की आरती सुरू केली